नमस्कार, मी अनुज डोरगावकर तुमचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट केलं होतं क्लास 9चा मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर सेट्स. फर्स्ट चॅप्टर सेट्सला लास्ट लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती. त्याचा हा सेकंड पार्ट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. आपण सेट म्हणजे काय, इट इज अ कलेक्शन ऑफ सेट हे पाहिलं होतं. नंतर त्याचे एक्झाम्पल्स पाहिले होते. सेटची डेफिनेशन पाहिली होती की इट इज अ कलेक्शन ऑफ गिवन ऑब्जेक्ट्स विच आर डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड, जे डेफिनेटली आणि क्लिअरली आपल्याला एक्सप्लेन केलेले असतात हे पाहिलं आहे. त्यानंतर सेट ऑफ नंबर्स काय असतात, कोणकोणते सेट ऑफ नंबर्स असतात, नॅचरल नंबर, होल नंबर, रिअल नंबर, रॅशनल नंबर अँड इंटिजर्स हे पण पाहिलं. नेक्स्ट कोणकोणत्या दोन मेथड्स आहे रायटिंगच्या, एक लिस्टिंग मेथड आहे आणि एक रूल मेथड आहे. लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिस्ट करतो जे एलिमेंट्स आहे त्याला, रूल मेथडमध्ये त्याचा रूल लिहित असतो गिवन फॉर्ममध्ये. तर अशा प्रकारे लिस्टिंग आणि सेट बिल्डर मेथड आपण पाहिलेली आहे. त्याचे एक्झाम्पल्स पाहिले अलग प्रकारचे. त्यानंतर टाइप्स ऑफ सेट, जनरली 4 टाइप्स ऑफ सेट आहे. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. हे 4 सेट्स आपल्याला माहीत आहे. नंतर त्याचे एक्झाम्पल्स घेतले आपण कोणकोणते आहे. त्यानंतर व्हॉट इज इक्वल सेट्स, दोन सेट्स मधले एलिमेंट्स जर इक्वल असेल, 4 एलिमेंट या सेटमध्ये, 4 एलिमेंट या सेटमध्ये आणि दोन्ही सेटमधले एलिमेंट्स इक्वल असेल तर त्याला काय म्हणतात, इक्वल सेट्स म्हणतात. ए आणि बी इक्वल कसे असतात ते आपण एक्झाम्पलद्वारे पाहिलं लास्ट टाइमला. आणि व्हॉट इज वेन डायग्राम, वेन डायग्राम म्हणजे काय, वेन डायग्राम म्हणजे काय, कशा प्रकारे एखाद्या सेटला वेन डायग्राममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, त्याचा सेट्सचे रिलेशन्स करण्यासाठी कसा उपयोग होतो हे आपण लास्ट व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहे. तर सबसेट काय आहे, इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन बी इज अ सबसेट ऑफ ए. देन बी इज अ सबसेट ऑफ ए. दोन सेट्स दिलेले आहे आपल्याला ए अँड बी, आणि ए मधले बी मधला प्रत्येक एलिमेंट काय म्हटलं आहे, सेट एलिमेंट, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ ए. ए मध्ये बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये दिलेले आहेत तर त्याला म्हणतात बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए, कारण कोण बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेतच. त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट कसं करतात, बी सबसेट ऑफ ए, बी सबसेट ऑफ ए, and read it as b is a subset of a or b subset a, b subset a. समजलं, दोन सेट आहे ए अँड बी आणि बी मधले सर्व एलिमेंट ए या सेटमध्ये दिलेले आहे. बी मधले सर्व एलिमेंट ए या सेटमध्ये दिलेले आहे तर त्याला काय म्हणतात, सबसेट म्हणतात. कशा प्रकारे एक्झाम्पल बघूया. समजा इथं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे दुसरं एक्झाम्पल बी 2 4 6 8. याच्यात पहा 2 एलिमेंट इथे पण आहे, इथे पण आहे, 4 एलिमेंट इथे पण आहे, इथे पण आहे, 6 एलिमेंट इथे पण आहे, इथे पण आहे, 8 एलिमेंट इथे पण आहे आणि 8 एलिमेंट इथे पण आहे. तर काय झालं, बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये अवेलेबल आहे तर काय लिहू शकतो आपण, बी इज अ सबसेट ऑफ ए. काय लिहू शकतो, बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. यालाच वेन डायग्रामला दाखवायचं असेल तर कसं दाखवू, एक रेक्टँगल घेतला, काय घेतला, एक रेक्टँगल घेतला, त्यामध्ये एक सर्कल घेतला, ओके. तर आपल्याला पहिले बी सेट दाखवून देऊ. बी सेट काय आपला 2 4 6 8, बी सेट काय आपला 2 4 6 8 एलिमेंट आहे. बी मध्ये काय 2 4 6 8 आणि हा मोठा सेट कोणता झाला आता आपला, हा मोठा सेट ए झाला. ए मध्ये बी मधले सर्व एलिमेंट आहे 2 4 6 8. हे बघा 2 4 6 8. आता उरले कोणते 1 3 5 7.
समजलं. तर ए हा मोठा सेट, त्यामध्येच कोणकोणते एलिमेंट आहे 1 3 2 4 6 8 7 5. ओके, हे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे या कम्प्लीट रेक्टँगलमध्ये. आणि या रेक्टँगल एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये कोणते एलिमेंट आहे 2 4 6 8 आहे, ते कोणते आहे बी. इट इज बी एलिमेंट 2 4 6 8. तो इथे काय लिहू शकतो, बी इज अ सबसेट ऑफ ए. अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता की एक कम्प्लीट रेक्टँगलमध्ये एक सर्कल दिलेला आहे, त्याला बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, सबसेट म्हणजे समजलं की एखाद्या सेटमधले सर्व एलिमेंट जर दुसऱ्या सेटमध्ये अवेलेबल असेल सर्व, तर तो सेट त्या सेटचा काय असतो, सबसेट असतो. समजलं. नेक्स्ट, एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि आय इज अ सेट ऑफ इंटिजर. एन कोणता सेट आहे, नॅचरल नंबर आहे. एन कोणकोणते असतात 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. आय काय असतात, इंटिजर कोणकोणते आहे -3 -2 -1 0 1 2 आणि 3 अँड सो ऑन. तर याच्यात पाहू शकता की 1 2 3 4 5 इथे पण आहे आणि 1 2 3 4 5 इथे पण आहे. पण याच्यात एक्स्ट्रा एलिमेंट आहे आय मध्ये. तर आय हा काय झाला, हा मोठा सेट झाला, हा काय झाला लार्ज सेट झाला. LARGE हा काय झाला लार्ज, आणि हा झाला स्मॉल सेट झाला. तर हा स्मॉल सेट काय झाला आपला सबसेट होईल. कशाचा सबसेट होईल, एन इज अ सबसेट ऑफ आय. नॅचरल नंबर इज अ ऑलवेज सबसेट ऑफ इंटिजर. एवढं लक्षात ठेवायचं, नॅचरल नंबर इज अ ऑलवेज सबसेट ऑफ इंटिजर्स. ओके, काय बरे याच्यात 1 2 3 4 5 इनफायनाईट एलिमेंट्स आहे पॉझिटिव्ह साईडचे. याच्यात दोन्ही साईडचे इनफायनाईट एलिमेंट आहे, निगेटिव्ह साईडचे आणि पॉझिटिव्ह साईडचे. तर हा लार्ज सेट झाला. लार्ज सेटचा भाग काय झाला स्मॉल सेट. दॅट इज एन इज अ सबसेट ऑफ आय. नेक्स्ट पहा, P is a set of all x. X is a square root of 25. X is a square root of 25. X काय आहे 25 चा स्क्वेअर रूट आहे. 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे काय असते +-5. तर P सेट काय झाला आपला, P इज अ सेट ऑफ -5 आणि 5. ओके, P इज अ सेट ऑफ -5. सेकंड काय S. S इज अ सेट ऑफ ऑल y. y बिलॉंग्स टू आय. आय म्हणजे इंटिजर्स, आत्ताच पाहिलं. आय म्हणजे इंटिजर्स. इंटिजर्स कोणकोणते आहे -5 to 5. इंटिजर्स कोणकोणते आहे आपल्याला -5 to 5. -5 to 5 इंटिजर्स दिले. तर सेट लिहायचा असेल एस, तर काय लिहू शकतो, एस इज इक्वल टू -5 पासून सुरुवात केली, -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 आणि 5. ओके, तर काय झालं एस मधले एवढे एलिमेंट आहे. पी मध्ये कोण -5 आणि 5 आहे, यामध्ये पण -5 आणि 5 आहेच. तर काय झाला पी इज अ सबसेट ऑफ एस. काय झाला पी इज अ सबसेट ऑफ एस. पी इज अ सबसेट ऑफ एस. समजलं की एखादा जर स्मॉल सेट असेल ज्यामध्ये 2 एलिमेंट आहे, हे दोन्ही एलिमेंट एखाद्या मोठ्या सेटमध्ये एक्झिस्ट करत असेल तर त्याला काय म्हणतात सबसेट. पी इज अ सबसेट ऑफ एस. इथे एक्झाम्पल आपण पाहिलं आहे. नेक्स्ट काही प्रॉपर्टीज आहे की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे एखादा सेट आहे ए 1 2 3 4, तर हा त्याचा सबसेट आहे. एचा सबसेट असू शकते वापस, कारण ए मधले एलिमेंट सर्व, डेफिनेशन काय आहे की एका सेटमधले सर्व एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये असले. तर एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ए सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट काय असते आपला, एखादा एम्प्टी सेट दिलाय बी फाय, काय असते याच्यात कोणताच एलिमेंट नसतात, 0 एलिमेंट असतात. तर 0 एलिमेंट ऑलवेज कोणत्याही एका मोठ्या ए वाल्या सेटचा काय असू शकतो सबसेट असू शकतो, कारण कोण याच्यात एलिमेंटच नाही आहे. तर न असलेले एलिमेंट याच्यात आहेच ए मध्ये. तर फाय इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेटचा एम्प्टी सेट आहे. जर ए आणि बी दोन इक्वल सेट आहे, ए इक्वल सेट आहे बी ला, ए इक्वल सेट आहे बी ला. इक्वल सेट का बरं आहे, याच्यातही 1 2 3 एलिमेंट आहे, याच्यात 3 2 1 आहे. ऑर्डर वेगवेगळे आहे पण एलिमेंट सेम आहे. तर ए आणि बी जर सेम असेल तर ए बीचा सबसेट आहे. ए मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत, हो आहे, आणि बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत.
3 2 1 बी मध्ये, तर ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए. का केव्हा ए आणि बी इक्वल असेल तर. सेम तेच ए इज अ सबसेट ऑफ बी असेल आणि बी इज अ सबसेट ऑफ ए असेल. जर ए बीचा सबसेट आहे आणि बी एचा सबसेट आहे तर ए आणि बी काय असेल ऑलवेज इक्वल असेल. ए आणि बी काय असेल ऑलवेज इक्वल असेल. ओके, दोन्ही दोन सेट जर एकमेकांचे सबसेट असेल तर दोन्ही सेट काय असतात इक्वल असतात. दोन्ही सेट काय असतात ऑलवेज इक्वल असतात. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, एक्झाम्पल दिलेलं आहे एक. इफ ए इज अ सेट ऑफ 1 3 4 7 8 देन राईट ऑल द पॉसिबल सबसेट. याचे काय लिहायचे पॉसिबल सबसेट लिहायचे. समजा बी एक सेट घेतला त्यामध्ये एलिमेंट आहे 1 आणि 3. हा एक सबसेट होऊ शकतो कारण 1 आणि 3 ए मध्ये आहेच 1 आणि 3. नंतर सी एक सेट घेतला त्यामध्ये घेतले 4 7 8 घेतले मी 4 7 8 घेतले. ओके, त्यानंतर डी एक सेट घेतला त्यामध्ये घेतले 1 4 आणि 8 1 4 आणि 8. नंतर ई घेतला त्यामध्ये घेतला 8 4 आणि 8 7 4 आणि 3. ओके, तर काय झाले असे आपण नंबर ऑफ सेट्स या ए सेट पासून लिहू शकतो. अशा प्रकारे नंबर ऑफ सेट आपण या ए पासून लिहू शकतो. अजून एक घेऊ शकतो एफ सेट घेतला. एफ सेटमध्ये आहे एलिमेंट 1 3 4 7 8. तुम्ही म्हणाल याच्यातले सर्व एलिमेंट याच्यात, हो आत्ताच सांगितलं की ए स्वतःचा सेट सबसेट असतो की सर्व एलिमेंट याच्यात अवेलेबल आहे तर एफ इज अ सबसेट ऑफ ए. ओके, एफ इज अ सबसेट ऑफ ए. अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ सबसेट्स इथे लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ सबसेट्स इथे लिहू शकता एका पॉसिबल सेटपासून. एका पॉसिबल सेटपासून नंबर ऑफ सबसेट तुम्ही इथं लिहू शकता. नेक्स्ट युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट काय असतो, एक लार्ज नंबर ऑफ सेट असतो. एक लार्ज नंबर ऑफ सेट असतो. त्याला जनरली यूनं डोनेट करतात. त्याला जनरली यूनं डोनेट करतात आणि वेन डायग्राम जी असते त्याची काय असते रेक्टँगल असते. वेन डायग्राम काय असते त्याची रेक्टँगल असते. अशा प्रकारे कोणताही एक सेट तुम्ही लिहू शकता. हे त्याचा युनिव्हर्सल सेट. तर तुम्ही म्हणाल युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, किंवा युनिव्हर्सल सेट म्हणजे इट विल अकोमोडेट ऑल द सबसेट्स. इट विल अकोमोडेट लार्ज नंबर ऑफ सेट अंडर कन्सिडरेशन. समजा एखादी शाळा दिलेली आहे आपल्याला. एखाद्या शाळेत काय आहे की शाळेत काय असतात अनेक क्लासरूम असतात. क्लास 1 असते, क्लास 2 असते, क्लास 3 असते, क्लास 4 असते. पण हे सर्व कशाच्या अंडर येतात, एका स्कूलच्या अंडर येतात. हे सर्व काय त्याच्यात स्कूलच्या अंडर येतात. तर स्कूल काय झाली आपली, ही स्कूल काय झाली युनिव्हर्सल सेट झाली. ही स्कूल काय झाली आपली युनिव्हर्सल सेट झाली. स्कूल काय झाली युनिव्हर्सल सेट. त्याच्या अंडर कोणकोणते सेट्स येतात, त्याच्या अंडर सेट्स कोणकोणते असतात. एक सेट क्लास 8चा येते, एक सेट क्लास 9चा येते. ओके, समजा एक क्लास 8 आहे हा एक सबसेट झाला. दुसरा क्लास 9 आहे. असेच क्लास 3 पण आहे, क्लास 4 पण आहे. तर स्कूल काय झाला तुमचा युनिव्हर्सल सेट झाला. स्कूल काय झाला तुमचा युनिव्हर्सल सेट झाला. आणि क्लास 8 क्लास 9 हे झाले त्याचे सबसेट झाले. हे त्याचे काय झाले सबसेट झाले. तर जनरली रेक्टँगलनं हा मोठा सेट बिगर सेट आपण रिप्रेझेंट करतो. त्याच्या अंडर स्मॉलर सेट्स येतात. क्लास 8 झाला, क्लास 3 झाला, क्लास 4 झाला, क्लास 5 झाला. नंबर ऑफ टीचर्सचा एक सेट झाला. नंबर ऑफ स्टुडंट्स जे क्रिकेट खेळतात पूर्ण शाळेतून त्यांचा एक सेट करू शकतो आपण. तर स्कूल हा एक मोठा सेट झाला. तर स्कूलला काय समजू शकता एक तुम्ही युनिव्हर्सल सेट समजू शकता. आणि त्यामध्ये जे अलग अलग क्लासेस आहे क्लास 8 क्लास 9 हे त्याचे सबसेट झाले. हे काय झाले त्याचे सबसेट झाले. अशाच प्रकारे दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर एखादी तुमचा क्लास आहे. क्लासमध्ये किती स्टुडंट आहे 60 स्टुडंट आहे. तर संपूर्ण क्लास काय झाला तुमचा एक युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये काही क्रिकेट खेळतात, काही खो खो खेळतात, काही कबड्डी खेळतात, काही बॅडमिंटन खेळतात आणि काही चेस खेळतात. अशा प्रकारे एक आहे अलग अलग ग्रुप्स झाले. तर युनिव्हर्सल सेट काय आहे तुमचा संपूर्ण क्लास. संपूर्ण क्लास हा एक युनिव्हर्सल सेट झाला. त्यामधले काही जण क्रिकेट खेळतात, काही जण बॅडमिंटन खेळतात, काही जण
कबड्डी खेळतात. ओके, तर हे झाले त्यांचे ग्रुप्स, सब ग्रुप्स. ओके, तर याला युनिव्हर्सल सेट असं म्हटलं जाते. एक ब्रॉडर कन्सेप्ट, एक मोठा सेट, त्याला म्हणजे काय म्हणतात, युनिव्हर्सल सेट म्हणतात. मोठ्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणतात. स्कूलचं एक्झाम्पल एकदम क्लिअरली तुम्ही लक्षात ठेवा. स्कूलमध्ये नंबर ऑफ क्लासेस असतात, तर स्कूल काय झाली तुमची एक युनिव्हर्सल सेट झाला. समजलं. नेक्स्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजे सपोज यू इज अ युनिव्हर्सल सेट. एक कोणतासाठी युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, त्यामध्ये बी इज अ सबसेट ऑफ यू. एक सेट आहे बी, त्यामध्ये समजा एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तुम्हाला, एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे यू. हा काय याला युनिव्हर्सल सेट यू. त्यामध्ये एक सेट आहे बी. बी हा काय झाला त्याचा सबसेट. आतमध्ये असलेला कोणताही सेट काय असते त्याचा सबसेट असतो. तर बी हा एक सेट दिलेला आहे. बी हा एक सेट दिलेला आहे तुम्हाला. बी हा काय आहे सबसेटचा आहे यूचा. तर इथं काही एलिमेंट्स असाल, इथं ए असेल, इथं बी असेल, इथं सी असेल. ओके, तर देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन बी, पण बी मध्ये नसले पाहिजे. आता समजा इथं सी आहे आणि सी ऑलरेडी डी आहे, इथं ई आहे, इथं एफ आहे. आर कॉल्ड एज कॉम्प्लिमेंट ऑफ बी. त्याला काय म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बी इज अ सबसेट ऑफ यू. बी हा यूचा सबसेट आहे. आणि देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू. यू मधले सर्व एलिमेंट कोणते, जे बी मध्ये नाहीत, जे बी मध्ये नाही, यामध्ये नसले पाहिजे, यामध्ये नसले पाहिजे. तर यामध्ये नसलेले एलिमेंट कोणकोणते आहे, डी, ई आणि एफ. यामध्ये नसलेले एलिमेंट कोणते आहेत, डी, ई आणि एफ. तर या सेटला काय म्हणते जाते, हा जो सेट आहे डी ई एफचा, हा कोणता आहे, जे बी मध्ये नाही आहे, जे बी मध्ये नाही आहे आणि युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. डी ई एफ हे बी मध्ये नाही आहे, बी मध्ये नाही आहे, पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. त्याला काय म्हणतात बी कॉम्प्लिमेंट. त्याला म्हणतात बी कॉम्प्लिमेंट और बी डॅश. बी कॉम्प्लिमेंट और बी डॅश, याला बी कॉम्प्लिमेंट म्हणतात और बी डॅश. रिप्रेझेंट बी डॅश न करतात किंवा बी कॉम्प्लिमेंट न करतात. तर याला डी ई एफ. डी ई एफ हे एलिमेंट कोणकोणते आहेत, जे बी मध्ये नाही आहेत, जे बी मध्ये नाही आहे. बी मध्ये नाही आहे ना हे एलिमेंट. बी मध्ये कोणते ए बी सी आहे, बी मध्ये डी ई एफ आहे का नाही आहे. तर हे डी ई एफ काय झालं त्याचा कॉम्प्लिमेंट झाला. हा काय झाला त्याचा कॉम्प्लिमेंट. तर बी इज डिफाइंड ॲज, बी कशा प्रकारे डिफाईन करू आपण, बी is a set of all x. B is a set of all f where x belongs to u. x कसला असला पाहिजे, युनिव्हर्सल सेटला बिलॉंग करते. अँड x हा बी मध्ये नसला पाहिजे. x हा बी मध्ये नसला पाहिजे. x हा बी मध्ये नसला पाहिजे. x हा युनिव्हर्सल सेटमध्ये आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये असला पाहिजे, या कंप्लीट सेटमध्ये असला पाहिजे, पण बी मध्ये नसला पाहिजे. हा जो बी सेट आहे त्यामध्ये नसला पाहिजे एक्स. तर ते एलिमेंट कोणते आहे, डी ई एफ. डी ई एफ एलिमेंट बी मध्ये नाही आहे. तर हे झाले तुमचे बी कॉम्प्लिमेंट. हा काय झाला बी कॉम्प्लिमेंट. हा काय झाला तुमचा बी कॉम्प्लिमेंट. समजलं बी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ बी और बी कॉम्प्लिमेंट. जो गिवन सेट आहे त्यामध्ये नसलेले एलिमेंट, गिवन सेटमध्ये नसलेले एलिमेंट. सिम्पल. आता इथं एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तुम्हाला यू, आणि इथं एक ए सेट दिला आहे ए. त्याचा कॉम्प्लिमेंट काय झालं, ए मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे ते सर्व यू मधून कॅन्सल करून टाकायचे. उरलेले सर्व एलिमेंट तुमचे ए कॉम्प्लिमेंट मध्ये येईल. सिंपल झालं. आता याच्यात 2 आहे कॅन्सल, याच्यात 2 कॅन्सल. 4 आहे 4 कॅन्सल. 6 आहे 6 कॅन्सल. 8 आहे 8 कॅन्सल. 10 आहे 10 कॅन्सल. उरले कोणते 1 3 5 7 9. हे काय झाला तुमचा ए कॉम्प्लिमेंट. हे काय झाला तुमचा ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट सेट काय झाला 1 3 5 7 आणि 9. 1 3 5 7 आणि 9. हा झाला ए कॉम्प्लिमेंट. कारण कोण, हे एलिमेंट ए मध्ये नाही आहे. ए आणि ए कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट कधीही सेम नसणार आहे. ए आणि ए कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट कधीही सेम नसणार आहे. समजलं. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. गिवन सेटमधले कोणतेच एलिमेंट कॉम्प्लिमेंटमध्ये नसले त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणतात. आणि ते जे एलिमेंट कसे असले पाहिजे, युनिव्हर्सल सेटमध्ये असले पाहिजे. ते एलिमेंट कशात असले पाहिजे, एक युनिव्हर्सल सेटमध्ये असले पाहिजे. समजलं. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. नो एलिमेंट्स आर इन कॉमन इन ए अँड ए डॅश. ए आणि ए डॅशमध्ये कोणतेच एलिमेंट्स कॉमन असतात हे आपण पाहिलं. ए मधले
जे ए मध्ये नाही तेच ए डॅश मध्ये ए कॉम्प्लिमेंट मध्ये असतात आणि जे ए कॉम्प्लिमेंट मध्ये तेच ए मध्ये असतात. ओके, नेक्स्ट पाहूया एक एक्झाम्पल. दुसरी प्रॉपर्टी काय, ए इज अ सबसेट ओके. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला ए इज अ सबसेट ऑफ यू आणि ए डॅश इज अ सबसेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज अ सबसेट ऑफ यू. दोन्ही युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात. तर यू हा सेट दिला समजा, हा आपला ए सेट झाला. ए मध्ये एलिमेंट आहे 1, 2 आणि 3 आणि बी मध्ये एलिमेंट आहे सॉरी इथे एलिमेंट आहे 4, 6 आणि 8. ओके, ए काय झाला आपला, ए काय झाला, ए झाला आपला 1, 2 आणि 3. ओके, आणि बी काय झाला, ए कॉम्प्लिमेंट काय झाला जे ए मध्ये नाही आहे, यामध्ये नसलेले कोण आहे 4, 6, 8. 4, 6, 8 ए कॉम्प्लिमेंट काय झाला 4, 6, 8. ओके, तर हे दोन्ही काय आहे, हे दोन्ही कशात आहे, यू मध्येच आहे, बिलॉंग्स करतात. हे दोन्ही सबसेट कशात बिलॉंग्स करतात, यू मध्ये. तर ए इज अ सबसेट ऑफ यू आणि ए डॅश ऑल्सो सबसेट ऑफ यू झाला. समजलं. नंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ एम्प्टी सेट. याचा जर कॉम्प्लिमेंट काढायचं म्हटलं तर यामधले सर्व एलिमेंट कॅन्सल केले तर उरतात काय, काहीच नाही, 0 एलिमेंट. तर हा काय झाला, एम्प्टी सेट झाला. हा काय झाला, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट काय, कॉम्प्लिमेंट ऑफ यू, यूचा कॉम्प्लिमेंट एम्प्टी सेट असतो आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट, एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय असते, युनिव्हर्सल सेट असते. एखादा एम्प्टी सेट आहे ज्यामध्ये काहीच नाही आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे सर्व एलिमेंट उरलेले, तो झाला युनिव्हर्सल सेट. समजलं. युनिव्हर्सलचा कॉम्प्लिमेंट एम्प्टी सेट आणि एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट, ऑपरेशन्स ऑन सेट्स. सेटवर ऑपरेशन कोणकोणते, पहिलं ऑपरेशन काय, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. पहिलं ऑपरेशन काय, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. काय, सपोज ए अँड बी आर टू सेट्स, ए अँड बी आर टू सेट्स, द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी. ए आणि बी मधले सर्व कॉमन एलिमेंट्स जे आहेत त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. ए अँड बी मधले सर्व कॉमन एलिमेंट्स, म्हणजे ए मध्ये काही एलिमेंट आहे, बी मध्ये काही एलिमेंट आहे, त्याचे कॉमन आहेत दोन्हीमध्ये, त्याला म्हणतात इंटरसेक्शन. तर ते डिनोट कसं केलं जाते, ए इंटरसेक्शन बी. डिनोट कसं केलं जाते, ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी, या प्रकारे डिनोट केलं जाते. ए इंटरसेक्शन बी, याला रीड कसं करायचं, ए इंटरसेक्शन बी, अशा प्रकारे डिनोट केलं जाते. तर याची डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन काय करू शकतो, ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. ए इंटरसेक्शन बी is a set of all x, is a set of all x such that x काय असला पाहिजे, a मध्ये पण असला पाहिजे अँड x काय असला पाहिजे, b मध्ये पण असला पाहिजे. x बिलॉंग्स टू a आणि x बिलॉंग्स टू b. x हा a मध्ये पण असला पाहिजे आणि b मध्ये पण असला पाहिजे. दोन्हीमध्ये कॉमन एलिमेंट काढायचे आहे. सर्व एलिमेंट नाही, फक्त कॉमन एलिमेंट कोणकोणते आहे ते आपल्याला इथे काढायचे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल पाहूया, कशाला इंटरसेक्शन म्हणतात. आता ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट कोणकोणते आहे पहा बरं. इथं 1 याच्यात आहे का, बी मध्ये नाही आहे. 3 आहे का, 3 आहे, हा एक कॉमन एलिमेंट झाला याच्यात, हा एक कॉमन एलिमेंट. 5 आहे का, नाही आहे. 7 याच्यात आहे का, नाही आहे. तर कॉमन एलिमेंट काय झाला दोन्ही याच्यात, 3. कॉमन एलिमेंट काय झाला, 3. तर आपण काय लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेट ऑफ 3. एकच कॉमन एलिमेंट आहे, एकच कॉमन एलिमेंट आहे, त्यामुळे ए इंटरसेक्शन बी काय झाला 3. ए इंटरसेक्शन बी काय झाला 3. याला जर वेन डायग्राम जर शो करायचं असेल तर कसं शो करू शकतो, 2 सेट आहे आपल्याजवळ, एक सेट आहे आणि दुसरा सेट आहे. ओके, समजा ए सेट आहे, ए सेटमध्ये एलिमेंट कोणते आहे, 1 3 5 7, 1 3 5 7. ओके, आणि बी मध्ये एलिमेंट कोणकोणते आहे,
बी मध्ये एलिमेंट केले 2 3 6 8. तर 3 जो हा एलिमेंट आहे, 3 जो हा एलिमेंट दिलेला आहे इथं, हा काय दोन्ही याच्यात कॉमन आहे, ए मध्ये पण कॉमन आहे आणि बी मध्ये पण कॉमन आहे. ए मधले एलिमेंट हे झाले, ए मधले एलिमेंट हे झाले आपले, आणि बी मधले एलिमेंट कोणते झाले, हे झाले बी मधले. तर या दोघांचं इंटरसेक्शन कुठं होऊ लागलं, या पार्टमध्ये इंटरसेक्शन होऊ लागलं ना. काय होऊ लागलं, या पार्टमध्ये काय होऊ लागलं, इंटरसेक्शन होऊ लागलं. हा पार्ट इंटरसेक्शनचा झाला. तर इंटरसेक्शन वाला एलिमेंट कोणता आहे आपला, ए इंटरसेक्शन बी वाला एलिमेंट कोणता आहे, 3. तर अशा प्रकारे वेन डायग्राम मध्ये तुम्ही शो करू शकता. इट इज अ वेन डायग्राम ऑफ ए इंटरसेक्शन बी. ही कशाची वेन डायग्राम आहे, ए इंटरसेक्शन बी ची वेन डायग्राम आहे. हे काय, ए इंटरसेक्शन बी ची वेन डायग्राम आहे. इथं 3 एलिमेंट फक्त इंटरसेक्ट होऊ लागलं, तर 3 एलिमेंट इंटरसेक्शन दाखवलं आहे. ओके, नेक्स्ट पहा बरं. आता ए आणि बी दिलेला आहे आपल्याला. ए मध्ये कोणकोणते एलिमेंट, 1 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. 3 आहे का, 3 नाही आहे. 9 आहे, इथे पण आहे, 9 इथे पण आहे. 11 आहे, इथे पण 11 इथे पण आहे. ओके, तर इथे काय लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी काय झाला तुमचा, ए इंटरसेक्शन बी काय झाला, 1 9 आणि 11. जे एलिमेंट कॉमन आहेत फक्त दोघांमध्ये, जे एलिमेंट कॉमन आहे, बाकी कॉमन नसलेले एलिमेंट आपल्याला काही घेतलं नाही. कॉमन एलिमेंट कोणकोणते आहे, 1 9 आणि 11. तर ए इंटरसेक्शन बी काय झाला, 1 9 11. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथे शो करू शकता. इथं काय करू शकतो आपण, बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहे, बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहे. तर बी हा काय सबसेट पण आहे ए चा, बी हा सबसेट पण आहे ए चा. इंटरसेक्शन तर होऊच लागलं, कॉमन एलिमेंट्स तर आहे, पण बी मधले सर्व एलिमेंट 1 9 11 ए मध्ये आहे. तर बी काय झाला, ए चा सबसेट पण झाला, बी काय झाला, ए चा सबसेट पण झाला. तर काय लिहू शकतो आपण, यालाच काय लिहू शकतो, बी लिहू शकतो. कारण बी मध्ये तर एलिमेंट आहेच ना, 1 9 11, इथे पण यालाच बी शकतो. तर जर बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ ए, तर ए इंटरसेक्शन बी काय असेल तुमचा, ऑलवेज बी असेल. ए इंटरसेक्शन बी काय असेल तुमचा, ऑलवेज बी असेल. जर बी इज अ सबसेट ऑफ ए, तर ए इंटरसेक्शन बी ऑलवेज काय असेल, बी असेल. समजलं, याला म्हणता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. दोन्ही सेट्स मधले कॉमन एलिमेंट्स म्हणजे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज काय आहे, ए इंटरसेक्शन बी म्हणजे बी इंटरसेक्शन ए आहे. ए आणि बी ए इंटरसेक्शन बी केलं काय आणि बी इंटरसेक्शन काय, आपण कॉमन एलिमेंटच घेणार आहे फक्त, बाकी एलिमेंट घेणार आहे का, नाही घेणार आहे. नंतर ए सबसेट ऑफ बी, ए जर बीचा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी काय असेल, ए असेल. आत्ताच पाहिला आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये, जर एखादा ए सेट आहे ज्यामध्ये 1 2 आणि 3 एलिमेंट आहे, दुसरा बी सेट आहे ज्यामध्ये एलिमेंट आहे 1 2 3 4 आणि 5. ओके, तर याचा ए हा बीचा सबसेट आहे, कारण यामधले सर्व एलिमेंट यामध्ये अवेलेबल आहे. काय असतं, हा स्मॉलर सेट आहे, हा बिगर सेट आहे. तर ए मधले सर्व एलिमेंट आहे, तर ए इज अ सबसेट ऑफ बी. ओके, आणि इंटरसेक्शन जर काढलं तर कॉमन एलिमेंट कोणकोणते आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, 1 2 3 1 2 3 इथे पण आहे आणि इथे 1 2. तर ए इंटरसेक्शन बी काय झालं तुमचं, 1 2 आणि 3, आणि 1 2 3 म्हणजेच काय आपला ए आहे, 1 2 3 म्हणजेच ए आहे. तर अशा प्रकारे जर ए इज अ सबसेट ऑफ बी, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए होते, यावरून प्रूव्ह झालेलं. ओके, नेक्स्ट काय दिलं, ए इंटरसेक्शन ए डॅश फाय. जर एक सेट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट आहे, तर त्याचा आन्सर काय, ऑलवेज एम्प्टी सेट येईल. त्याचा ऑलवेज इंटरसेक्शन काय येईल, ऑलवेज एम्प्टी सेट येईल. का बरं, कारण ए मधले एलिमेंट ए डॅशमध्ये असतात का, नाही. ए मधले एलिमेंट ए डॅशमध्ये असतात, तर यांचं जर इंटरसेक्शन केलं तर कोणते कॉमन एलिमेंट येणार आहे का, नाही. कारण ए मध्ये जे एलिमेंट आहेत ते ए डॅशमध्ये नाहीत, आणि ए डॅशमध्ये जे एलिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंटमध्ये जे एलिमेंट नाही आहे ते ए मध्ये नाही. तर हे काय झालं आपला, ऑलवेज एम्प्टी सेट येईल. हे झाला एम्प्टी सेट.
ए इंटरसेक्शन हे एज येणार आहे, कारण कोण ए मध्ये जे एलिमेंट आहे तेच ए मध्ये दुसऱ्याही ए मध्ये असणार आहे, तर दोघांचंही इंटरसेक्शन काय येईल, एज येणार आहे. म्हणजे 1 2 3 ए मध्ये आहे आणि 1 2 3 ए मध्ये आहे, तर कॉमन एलिमेंट काय आहे, 1 2 3 आहे, तर त्याचं उत्तर एज येणार आहे. ए इंटरसेक्शन ऑफ एम्प्टी सेट, एक ए सेट दिलेला आहे 1 2 वाला आणि एक एम्प्टी सेट दिलेला आहे ज्यामध्ये काहीच एलिमेंट नाही आहे, तर याचं इंटरसेक्शन काय, कोणताच एलिमेंट नाही आहे, तर याचं इंटरसेक्शन काय येईल, एम्प्टी सेटच येईल. त्याचं इंटरसेक्शन काय इज ऑलवेज एम्प्टी सेट येईल. ओके, तर दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. या प्रॉपर्टीज झाल्या इंटरसेक्शन ऑफ सेट्सच्या, बरोबर समजून घ्यायच्या, हे आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये यूज येईल. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट्स म्हणजे काय आहे, समजा एक सेट ए दिलेला आहे 1 3 5 9, एक ए सेट दिलेला आहे आपल्याला 1 3 5 9, ए सेट दिलेला आहे, एक ए सेट दिलेला आहे आपला 1 3 5 9 आणि नेक्स्ट एक बी सेट दिलेला आहे. बी सेट कोणता दिलेला आहे, 2 4 8. बी सेट काय दिलेला आपला 2 4 8. ओके, तर कन्फर्म दॅट देर इज नो सिंगल एलिमेंट इज कॉमन. यामध्ये कॉमन आहे का कोणता, नाही. यात 1 3 5 9 आहे, यात 2 4 8 आहे, कॉमन आहे का कोणता, नाही. कॉमन असतं तर काय आलं असतं, इंटरसेक्शन झालं असतं. काय आलं, इंटरसेक्शन. कॉमन एलिमेंट कोणताच नाही आहे, तर अशा दोन सेटला काय म्हणतात, डिसजॉइंट सेट्स म्हणतात. ए अँड बी काय आहे, सेट ए अँड सेट बी आर काय आहे, डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट्स, सेट ए आणि बी काय, डिसजॉइंट सेट्स. दोन्ही सेटमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नाही, दोन्ही सेटमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नाही, त्याला काय म्हणतात, डिसजॉइंट सेट म्हणतात. त्याला काय म्हणतात, डिसजॉइंट सेट म्हणतात. ओके, समजलं. डिसजॉइंट सेट म्हणजे दोन्ही एलिमेंटमध्ये कोणतेही कॉमन एलिमेंट नसले पाहिजे, त्याला डिसजॉइंट सेट म्हणतात. नेक्स्ट, युनियन ऑफ टू सेट्स. दोन सेट्स दिलेले आहे ए आणि बी, ए आणि बी सेट दिलेले आहे तुमच्याजवळ कोणताही, देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन ए अँड बी. ए आणि बी मधले सर्व एलिमेंट कशा प्रकारे, रिपिटेशन नसलं पाहिजे. काय नसलं पाहिजे, रिपिटेशन नसलं पाहिजे, तर त्याला काय म्हणतात, युनियन ऑफ टू सेट्स. त्याला काय म्हणतात, युनियन ऑफ टू सेट्स. आणि त्याला रिप्रेझेंट कसं करतात, ए युनियन बी, ए युनियन बी, ए युनियन बी. त्याला रिप्रेझेंट ए युनियन बी अशा प्रकारे करतात. ए यू आणि बी, ए युनियन बी. त्याची डेफिनेशन काय, ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू ए. ए मधले सर्व एलिमेंट और एक्स बिलॉंग्स टू बी. ए मध्ये असो की बी मध्ये असो, दोघांमधलेही सर्व एलिमेंट आपण इथे घेतो, दोघांमधलेही सर्व एलिमेंट इथे घेतो, तर त्याला काय म्हणतात, ए युनियन बी. त्याला काय म्हणतात, ए युनियन बी. तर आता इथं ए सेट दिलेला आहे -3 -1 -3 -5 0 आणि इथं 0 3 5. तर आपल्याला ए युनियन बी लिहायचं असेल तर काय लिहू शकतो आपण, आपल्याला जर ए युनियन बी लिहायचं असेल तर काय लिहू शकतो, ए मधले सर्व एलिमेंट घ्यायचे -3 -1 -3 -5 आणि 0 ए मधले एलिमेंट और बी मधले एलिमेंट, किंवा बी मधले एलिमेंट चालतात आपल्याला. बी मधले एलिमेंट 0, पण रिपिटेशन चालते का, नाही. तर 0 घ्यायचं 3 आणि 5. ओके, तर अशा प्रकारे ए युनियन बी, युनियन बी, ए युनियन बी काय असेल आपला, ए युनियन बी, इंटरसेक्शन लिहिलं होतं, ए युनियन बी काय असेल आपला -3. ए मधले सर्व एलिमेंट पहिले लिहून घ्यायचे -1 -3 5 0 आणि नंतर बी मधले, बी 0 ऑलरेडी आहे, एक्झिस्ट करते, तर 0 घ्यायचा नाही, 3 आणि 5. ओके, युनियन मध्ये सर्व एलिमेंट्स ए आणि बी मधले, युनियन म्हणजे सर्व एलिमेंट्स ए आणि बी, रिपिटेशन नसले पाहिजे. काय नसले पाहिजे, रिपिटेशन, नो रिपिटेशन, नो रिपिटेशन, नो रिपिटेशन. सेटची डेफिनेशन आहे की ज्यामध्ये रिपिटेशन होत नाही, नो रिपिटेशन. ओके, तर यालाच आपण डायग्राममध्ये दाखवायचं असेल तर कसं दाखवतो, ओके. एक सेट आहे ए, हा झाला आपला ए सेट, त्यामध्ये एलिमेंट कोणते,
-1 -3 -5 0 दोन्ही याच्यात कॉमन आहे 0 आणि याच्यात कोणते एलिमेंट झाले 0 बी सेट 0 3 आणि 5 0 3 आणि 5 ओके हे झाले. तर युनियन म्हणजे काय या संपूर्ण ए आणि बी मधले एलिमेंट ए मध्ये एलिमेंट आणि बी मधले ए युनियन बी म्हणजे काय झालं सॉरी ए युनियन बी म्हणजे काय झालं या संपूर्ण याच्यात जेवढे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट युनियनमध्ये येईल. तो लिहिले ऑलरेडी हे सर्व एलिमेंट या सर्व याच्यात आणि इंटरसेक्शन म्हणजे काय झालं एवढं फक्त एवढा एलिमेंट म्हणजे इंटरसेक्शन. दोन्ही याच्यात कॉमन एलिमेंट कोणता आहे आपला 0 फक्त कॉमन एलिमेंट करता आहे 0. तर तुम्हाला डिफरन्स समजला युनियन आणि इंटरसेक्शन मधला. युनियनमध्ये सर्व एलिमेंट येत असतात ए आणि बी मधले सर्व एलिमेंट रिपिटिशन नसलं पाहिजे आणि इंटरसेक्शनमध्ये फक्त कॉमन एलिमेंट कोणता आहे आपला इथं 0 कॉमन एलिमेंट कोणता आहे 0. तर इंटरसेक्शन बी काय झालं तुमचं 0. समजला डिफरन्स युनियन आणि इंटरसेक्शन मधला. इंटरसेक्शन मध्ये फक्त कॉमन आणि युनियन मध्ये सर्व एलिमेंट ए आणि बी मधले सर्व एलिमेंट. नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गिवन टर्म्स काढायचे आहे. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडची यूज करून आपल्याला सेट्स लिहायचे आहे. तर पहिला युनिव्हर्सल सेट कोणकोणता आहे आपला युनिव्हर्सल सेट म्हणजे जेवढे सर्व एलिमेंट आहे हा कंप्लीट रेक्टँगल म्हणजे काय आपला युनिव्हर्सल सेट झाला. तर याच्यातले सर्व एलिमेंट लिहा काय 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे 10 आहे 11 आहे आणि 12 आहे. ओके 1 2 3 4 5 हे झाले युनिव्हर्सल सेट. या पूर्ण रेक्टँगलमध्ये जेवढे एलिमेंट आहे तेवढे युनिव्हर्सल सेटमध्ये येतात. ओके दुसरं ए मधले एलिमेंट कोणते आहे ए कोणता पार्ट आहे हा ए कोणता पार्ट आहे आपला हा एवढा पार्ट ए आहे हा एवढा पार्ट ए आहे. तर ए मध्ये एलिमेंट कोणते आहे 2 4 6 8 आणि 10 ए मध्ये एवढे एलिमेंट आहे. नंतर ए मध्ये एवढे एलिमेंट आहे. ओके नंतर पाहूया थर्ड काय काढायचं आपल्याला बी मधले कोणते एलिमेंट आहे बी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे बी मध्ये एवढे एलिमेंट आहे हे झाले बी मधले एलिमेंट. तो बी मध्ये एलिमेंट कोणते आहे 1 3 5 7 आणि 8 आणि 10. ओके नंतर नेक्स्ट फोर्थ काय काढायचं आपल्याला ए युनियन बी युनियन म्हणजे दोन्ही सेट ए आणि बी मधले सर्व एलिमेंट लिहायचे आहेत. ए आणि बी मधले सर्व एलिमेंट कोणकोणते आहेत एवढे सर्व एलिमेंट ए आणि बी मध्ये हे पण ए आणि बी मध्ये आहे. तर एवढे सर्व एलिमेंट काय झाले आपले ए युनियन बी कोणकोणते आहे 1 3 5 7 8 10 2 4 6 2 4 6 8 10 कॉमन आहे तर रिपिटेशन पाहिजे नाही. तर हे झाले ए युनियन बी ही झाली आपली ए युनियन बी. ओके हे झालं ए युनियन बी. नेक्स्ट फिफ्थ ए इंटरसेक्शन बी कोणता आहे ए इंटरसेक्शन बी काय आहे ते इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही याच्यात कॉमन कोणता आहे एवढाच एलिमेंट कॉमन आहे 8 आणि 10 कॉमन काय 8 आणि 10 इथे पाहू शकतो आपण कॉमन एलिमेंट कोणते आहे 8 आणि 10 ए आणि बी मध्ये कॉमन 8 आणि 10. तर ए इंटरसेक्शन बी काय झाला 8 आणि 10 युनियन मध्ये सर्व एलिमेंट लिहिले ए आणि बी मधले इथं फक्त कॉमन एलिमेंट लिहिले 8 आणि 10 समजलं. नेक्स्ट 6 ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय जे एलिमेंट ए मध्ये नाहीत ए मध्ये नसलेले एलिमेंट कोणकोणते आहे हे एलिमेंट ए मध्ये नाही आहे आणि हे पण एलिमेंट ए मध्ये नाही आहे.
तर एवढे सर्व एलिमेंट ए कॉम्प्लिमेंटमध्ये येईल. कोणकोणते? 1 3 7 5 नंतर 9 11 12 9 11 12. ओके. नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आपल्याला. 7th बी कॉम्प्लिमेंट सेम बी डॅश और बी कॉम्प्लिमेंट. जे बी मध्ये नाहीत, बी मध्ये नसणार आहे, तर हे एलिमेंट नसले पाहिजे आपल्या ह्याच्यात. कोणकोणते नाही? 2 6 4 8 10 12 11 9. बी मध्ये नाही, हे पण बी मध्ये नाही आहे. समजलं? हे पण बी मध्ये नाही आहे. तर 2 6 4 2 4 6 2 4 6 आणि 9 11 12 9 11 12 9 11 12. ओके. नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला? 7th ए युनियन बी. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी काय इथे दिलं आहे? 1 3 5 7 8 10. म्हणजे हे टोटल, हा टोटल एरिया काय आपला युनियनचा झाला. तर यामध्ये नसलेले एलिमेंट कोणते आहे? 10 11 आणि 9. 9 कॉम्प्लिमेंट 9 11 आणि 12 हे त्यामध्ये नाही आहे. या टोटलमध्ये कोणकोणते एलिमेंट? 9 11 12 नाही आहे. हे झाले कॉम्प्लिमेंट झाला त्याचा. ओके. हे झाला कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट लास्ट वन 9th ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन बी काय आहे पहिले पहा. ए इंटरसेक्शन बी कोणता आहे? हा आपला ए इंटरसेक्शन बी आहे. ओके. त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे दोन एलिमेंट सोडून बाकी सर्व एलिमेंट, हे दोन एलिमेंट सोडून हा 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 आणि हा, हे सर्व एलिमेंट काय येईल? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट मध्ये. इथं काय लिहिणार आहे? 1 3 7 5 नंतर 9 11 12 नंतर 2 6 4 2 6 4. कोणते नसले पाहिजे? फक्त 8 आणि 10 नसले पाहिजे. 8 आणि 10 नसले पाहिजे. 8 आणि 10 नसले पाहिजे. ते झालं ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे जे ए इंटरसेक्शन बी 8 आणि 10 सोडून बाकी सर्व एलिमेंट लिहिली इथं. ओके. इथं पाहू शकता तुम्ही 8 आणि 10 सोडून सर्व एलिमेंट याच्यातले आपण लिहिलेले आहे युनिव्हर्सल सेट. ओके. हे झाले गिवन एक्झाम्पल. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स. प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स. ए युनियन बी आणि बी युनियन ए काय असणार? ऑलवेज सेम असणार आहे. कारण ए मधले सर्व एलिमेंट, ए आणि बी मधले सर्व एलिमेंट ए युनियन बी मध्ये असतात आणि बी आणि युनियन ए मध्ये बी आणि ए मधले सर्व एलिमेंट असतात. हे ऑलवेज सेम असतात. हे समजायला सोपं आहे. नेक्स्ट ए इज अ सबसेट ऑफ बी. जर ए बी चा सबसेट असेल, ए बी चा सबसेट असेल, समजा एक ए दिलेला आहे आपल्याला 1 2 आणि बी दिलेला आहे आपल्याला 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके. 1 2 3 4 5. तर यामध्ये आपण काय म्हणू शकतो? 1 आणि 2 मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहे 1 आणि 2. तर काय म्हणू शकतो? ए इज अ सबसेट ऑफ बी. ए इज अ सबसेट ऑफ बी म्हणू शकतो इथे आपण. त्याचप्रमाणे जर इथं आपण युनियन काढलं, ए युनियन बी जर काढलं, ए युनियन बी म्हणजे काय? सर्व एलिमेंट ए आणि बी मधले. ए मध्ये कोणता एलिमेंट आहे? 1 आणि 2. 1 आणि 2 लिहिलं. नंतर 1 आणि 2 इथे येतं, हे कॅन्सल झालं. 3 लिहिला, 4 लिहिला आणि 5 लिहिला. तर हा सेट म्हणजे काय? आपला बी आहे. बी म्हणजेच हा सेट आहे ए युनियन बी चा, हा बी. तर ए युनियन बी कधी? जर ए हा बी चा सबसेट असेल तर. ए हा बी चा सबसेट असेल तर ए युनियन बी इज इक्वल टू बी. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. ए हा बी चा जर सबसेट असेल तर ए युनियन बी म्हणजेच बी आहे. जो मोठा सेट आहे तोच आपला युनियन सेट असेल. जो मोठा सेट आहे तोच आपला काय असेल? युनियन सेट असेल. ओके. नेक्स्ट ए सबसेट ऑफ ए युनियन बी, देन बी सबसेट ऑफ ए युनियन बी. ओके. नेक्स्ट ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे युनिव्हर्सल सेट.
ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे युनिव्हर्सल सेट. का बरं? समजा एक सेट दिलेला आहे, एक्झाम्पल घेऊ. समजा हा सेट दिलेला आहे आणि त्यामध्ये ए सेट दिला आहे कोणता तरी, त्यामध्ये ए सेट दिला आहे हा. ओके, हा तुमचा झाला युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये ए सेट दिलेला आहे 1 आणि 2 एलिमेंटचा, आणि इथं कॉम्प्लिमेंट 4 6 आणि 8. ओके, तर ए मध्ये कोणते एलिमेंट आहे 1 आणि 2, आणि बी ए कॉम्प्लिमेंट म्हणजे 4 6 8 हे एलिमेंट. तर तो युनियन काय येईल, हे टोटल त्याचं युनियन येईल. म्हणजे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय येईल, युनिव्हर्सल सेट. म्हणजे हा टोटल सेट म्हणजे काय येईल, ए आणि ए कॉम्प्लिमेंटचा युनियन. ए आणि ए कॉम्प्लिमेंटचा युनियन म्हणजेच युनिव्हर्सल सेट. ए युनियन ए इज इक्वल टू ए, बरोबर आहे. ए आणि एचं युनियन केलं तर दोन्हीमध्ये ए 1 आणि 2 एलिमेंटच आहे, 1 आणि 2 एलिमेंटच आहे, आणि दुसऱ्या यामध्ये 1 आणि 2. तर दोन्ही सेटचे सगळे एलिमेंट घेतले तर कोणते एलिमेंट येणार आहे, ए युनियन ए किती येणार आहे, 1 आणि 2 येणार आहे. तर ते म्हणजे ए असणार आहे. ओके, ही झाली. ए युनियन ऑफ एम्प्टी सेट म्हणजे ए असणार आहे. एम्प्टी सेटमध्ये काय असते, कोणताच एलिमेंट नसतो. एम्प्टी सेटमध्ये कोणताच एलिमेंट नसतो. ए मध्ये एलिमेंट कोणते आहे, 1 आणि 2. युनियन म्हणजे दोन्ही सेटमधले एलिमेंट. दोन्ही सेटमधले एलिमेंट कोणकोणते आहे, ए युनियन फाय कोणकोणते एलिमेंट येणार आहे, 1 आणि 2. म्हणजेच काय झालं, ए झाला. 1 आणि 2 म्हणजेच काय झाला, तुमचा ए झाला. समजलं? तर अशा प्रकारे तुम्ही या प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट्स इथे पाहू शकता. समजलं? काही क्वेरीज? नेक्स्ट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. एखाद्या सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स कशा प्रकारे आपण दाखवू शकतो. समजा सेट ए दिलेला आहे, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज डिनोटेड बाय, कशा प्रकारे, एन ऑफ ए स्मॉल एन ए, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहे, 1 2 3 4 5 5. ओके, सेम एन ऑफ बी दाखवलं. एन ऑफ बी किती होईल, 1 2 3 4 5 6. एन ऑफ बी काय झालं, 6. समजलं? तर अशा प्रकारे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट दाखवू शकतो. नंबर ऑफ ए मधले एलिमेंट 5, नंबर ऑफ सेट बी मधले एलिमेंट 6. नेक्स्ट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन. युनियन मध्ये किती एलिमेंट आहे, तर ए युनियन बी बरोबर. ए युनियन बी मध्ये ए मधले सर्व एलिमेंट लिहायचे पहिले. 3 6 9 12 आणि 15 लिहिले. ओके, 6 कॉमन आहे तर कॅन्सल, 6 ऑलरेडी आला आहे. 12 ही याच्यात आहे, 12 कॅन्सल, कारण 12 ऑलरेडी आला आहे. 18 आहे का, नाही. 18 24 30 आणि 36. ओके, तर नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स एन ऑफ ए युनियन बी किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एलिमेंट झाले. तर हे झालं आपला पहिलं इक्वेशन. ओके, तर युनियनमध्ये किती एलिमेंट आहे, 9. ओके, नेक्स्ट, इंटरसेक्शन काढलं. इंटरसेक्शन ऑफ सेट्स काय पहा बरं, ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी किती आहे, कॉमन एलिमेंट फक्त याच्यात 6 आहे, याच्यात 6 आहे, याच्यात 12 आहे, याच्यातही 12 आहे. तर दोनच एलिमेंट कॉमन आहे, 6 आणि 12. तर इंटरसेक्शन काय झालं, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन सेट किती झाले, 2. ओके, आता समजा सपोज लेट अस टेक एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी जर घेतलं तर काही, एन ऑफ ए किती आहे, 5 लिहिले. एन ऑफ बी किती आहे, 6 लिहिले. एन इंटरसेक्शन बी 2 आहे, इथं -2 लिहिलं. याचं कॅल्क्युलेशन केलं, 11 - 2 इज इक्वल टू 9 आलं.
तर इथं बघू शकतो हे 9 इथे पण आहे आणि हेच 9 इथे पण आहे. हे आणि हे काय आले इक्वल झाले. तर इक्वेटिंग 1 and 2 इक्वेटिंग 1 and 2 2 आणि 1 ला इन्व्हर्ट या कंप्लीट याचं उत्तर काय आपलं 9 आहे आणि याचं उत्तर काय 9 आहे. तर काय लिहू शकतो काय लिहू शकतो आपण n of A union B याची व्हॅल्यू किती आहे 9 याची व्हॅल्यू किती आहे 9 आणि हीच व्हॅल्यू कशाच्या इक्वल आहे n of A प्लस n of B नंबर ऑफ एलिमेंट्स इन A नंबर ऑफ एलिमेंट B आणि मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इंटरसेक्शन n of A प्लस n of B मायनस n of A इंटरसेक्शन B. ओके तर ही काय झाली आपली प्रॉपर्टी की number of elements in union are equal to number of elements in set A, number of S element in set B minus number of elements in intersection. Okay, ही झाली आपली प्रॉपर्टी फॉर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. सेटसाठी प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. तर लास्टवाली प्रॉपर्टी कोणती आहे आपली इथं लिहून ठेवा. प्रॉपर्टी काय लिहून घ्यायची आपली लास्टवाली प्रॉपर्टी. हीच प्रॉपर्टी या एक्झाम्पलमध्ये यूज करायची आहे. प्रॉपर्टी काय n of A प्लस n of B मायनस n A इंटरसेक्शन B इज इक्वल टू n of A युनियन B. n of A युनियन B समजलं. ही आपली प्रॉपर्टी आहे. तर आता प्रॉब्लेम काय इन अ क्लास ऑफ 70 स्टुडंट्स 70 स्टुडंट्स आहे. 45 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट आणि 52 स्टुडंट्स लाईक टू प्ले खो खो. 45 स्टुडंट्सला क्रिकेट खेळायला आवडते 52 स्टुडंट्सला खो खो खेळायला. ऑल स्टुडंट्स लाईक टू प्ले ॲटलिस्ट 1 of 2 गेम्स. प्रत्येक स्टुडंटला 2 पैकी एक तरी गेम आवडतो. काही स्टुडंट्स 2 पण गेम खेळतात काही स्टुडंट 2 पण गेम खेळतात. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो. दोन्ही गेम किती जणांना खेळायला आवडतात आणि हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. फक्त क्रिकेट कोणाला खेळायला आवडतं हे आपल्याला काढायचं आहे. ओके तर समजा इथं काय काय दिलेलं आपल्याला लिहून घ्या. टोटल स्टुडंट्स किती दिलेले आहे टोटल स्टुडंट्स इन द क्लास किती दिलेले आहे 70. किती दिले 70. तर या 70ला आपण काय म्हणू शकतो जे क्रिकेट खेळतात किंवा दोन्ही गेम खेळतात किंवा खो खो खेळतात. ओके तर हे काय झाले त्या सर्वांचं युनियन झालं. हे काय झालं सर्वांचं युनियन झालं. समजा एक सेट झाला लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स प्ले क्रिकेट क्रिकेट खेळणारे पोरं. लेट बी द सेट ऑफ स्टुडंट्स प्ले खो खो खेळणारे स्टुडंट्स. तर या दोघांचं युनियन या ए युनियन बी याचा नंबर काय येईल. या दोघांचं युनियन म्हणजे काय असेल की जे स्टुडंट्स बोथ द गेम क्रिकेट खेळतात किंवा खो खो खेळतात किंवा क्रिकेट किंवा खो खो दोन्ही खेळतात. ओके तर असे स्टुडंट्स किती आहे टोटल आपल्याजवळ 70 स्टुडंट्स आहे. असे स्टुडंट टोटल किती आहे 70. कारण कोण प्रत्येक काय म्हटलं आहे ऑल द स्टुडंट्स लाईक टू प्ले ॲटलिस्ट एक गेम. प्रत्येक स्टुडंट एक गेम तर खेळतोच म्हणजे 70 स्टुडंटमधला एक तर क्रिकेट खेळत किंवा खो खो खेळत किंवा दोन्ही खेळत. तर आपल्याला युनियन म्हणजे काय असते आपल्या युनियन म्हणजे काय असते युनियन पाहिजे इथं ए युनियन बी. आपलं युनियन म्हणजे काय असते सर्व सेट ए आणि बी मधले सर्व मिळून किती आहे आपल्याजवळ टोटल 70 आहे. 70च्या वर आहे का नाही. तर टोटल किती आहे 70 ए युनियन बी. नंतर आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे. काय प्रॉपर्टी आहे एन ऑफ ए प्रॉपर्टी काय आहे नंतर
एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आहे एन ऑफ ए युनियन बी. एन ऑफ ए किती आहे आपल्याजवळ एन ऑफ ए 45 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट 45 स्टुडंट्स क्रिकेट खेळतात. एन ऑफ बी किती आहे 52 स्टुडंट्स लाईक टू प्ले खो खो. बी सेट खो खोचा आहे तो 52 स्टुडंट्स आहे. तर एन ऑफ ए किती आहे 45 प्लस एन ऑफ बी किती आहे 52 आहे मायनस एन ए इंटरसेक्शन बी आणि युनियन किती आहे 70 स्टुडंट्स. टोटल मिळून किती स्टुडंट्स आहे आपल्याजवळ 70च आहे. टोटल स्टुडंट्स किती आहे 70. तर याला सॉल्व केलं 40 प्लस 52 97 मायनस एन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 70. दोन्ही साईडला इंटरसेक्शन हे मूव केले या साईडला 97 इज इक्वल टू 70 प्लस एन ए युनियन ए इंटरसेक्शन बी. ओके 70 या साईडला मूव केलं 97 मायनस 70 इज इक्वल टू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर याला लिहू शकतो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 97 मायनस 70 27. तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती झालं आपलं 27 झालं. तर हे काय झालं एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय होते एन ऑफ ए इंटरसेक्शन बी याला काय म्हणतात टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स who plays both the games. who plays क्रिकेट अँड खो खो. क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही गेम खेळणारे स्टुडंट्स आहेत. क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही गेम खेळणारे स्टुडंट्स किती झाले आपल्याजवळ 27. तर ओनली क्रिकेट खेळणारे स्टुडंट्स किती झाले ओनली क्रिकेट फक्त क्रिकेट टोटल किती आहे क्रिकेट खेळणारे 45 मधले 27 तर दोन्ही गेम खेळतात. तर 27 दोन्ही खेळतात तर इथं किती उरले 18. तर ओनली क्रिकेट खेळणारे स्टुडंट्स किती आहे 18. ओनली क्रिकेट खेळणारे स्टुडंट्स किती आहे आपल्याजवळ 18. समजलं. अँड इंटरसेक्शन बी म्हणजे काय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हू प्लेज क्रिकेट अँड खो खो. दोन्ही गेम खेळणारे पोरं एन ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही गेम खेळणारे पोरं किती आहे 27. त्यामधले 45 स्टुडंट्स क्रिकेट खेळतात. क्रिकेटमध्ये किती खो खो खेळणारे माहीत नव्हतं. तर आपल्याला माहीत आहे क्रिकेट खो खो खेळतात आणि क्रिकेट खेळतात 27. तर उरलेले पोरं फक्त काय खेळतात क्रिकेट. 18 स्टुडंट्स काय खेळतात फक्त क्रिकेट ओनली क्रिकेट. तर इथं माहीत पडलं बोथ द गेम्स खेळणारे पोरं किती आले 27. बोथ द गेम्स खेळणारे पोरं आणि ओनली क्रिकेट खेळणारे पोरं 18 झाले. अशा प्रकारे तुम्ही या गिवन प्रॉपर्टीचा यूज करून हे वर्ड बेस्ड प्रॉब्लेम सेटवरचं सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की व्हॉट इज मीन बाय सेटचे मेथड्स किती आहे, युनियन म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे काय आणि त्याचे वर्ड्स प्रॉब्लेम इथे आपण वर्ड बेस्ड प्रॉब्लेम पण इथे पाहिले काही. तर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पाहूया की प्रॅक्टिस सेट त्याचा आणि प्रॉब्लेम सेट जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ जरूर ज्यांना उपयोगी आहे त्यांच्याजवळ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये शुअरली तुमच्यासाठी प्रॉब्लेम सेट घेऊन येणार आहे. तर धन्यवाद. अनुज क्लासरूम.